आपण जेव्हा एखाद्या हाय एंड बेकरी किंवा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा आपल्याला मेन्यूवरती शॉर्ट क्रस्ट पेस्ट्रीच्या मिठाया दिसून येतात, ज्याच्यावरती सुरेख सुंदर डिझाईन्स असतात. तर आज आपण अगदी सोपं मॅट फॉर्म मधलं डिझाईन कसं तयार करायचं हे बघूया. मी एक 2-3 वर्षांपूर्वी ऍपल पायची रेसिपी दाखवली होती. लिंक देते त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पण खास करून ऍपल पायवर चटईचे डिझाईन कसे करतात हे आज दाखवते. ऍपल पाय म्हणजे ऍपल्स व साखर शिजवून ती एका शॉर्ट क्रस्ट पेस्ट्रीच्या पोळीवरती ठेवून वरून मॅट डिझाईन बनवतात आणि बेक करतात आणि मग खुसखुशीत कव्हरवाली दिसायला सुरेख सफरचंदाच्या आंबटगोड सारणाने भरलेली पाय डिश तयार होते. तर अशा चटईच्या डिझाईनसाठी किंवा मॅटच्या डिझाईनसाठी शॉर्ट क्रस्ट पेस्ट्री चौकोनी किंवा आयताकृती लाटायची आणि त्याच्या दाखवल्याप्रमाणे एकसारख्या रुंदीच्या पट्ट्या कापायच्या. सगळ्यात मोठी पट्टी सारणावर अशी मध्यभागी ठेवायची आणि त्यानंतर एकसारख्या अंतरावर ह्या पट्ट्या रचायच्या. आता एकाड एक अल्टरनेट पट्टी बाजूला करायची. दाखवल्याप्रमाणे पहिल्या पट्ट्यांच्या 90 डिग्री अंशामध्ये पेस्ट्रीची एक पट्टी ठेवायची आणि उचलून बाजूला केलेल्या पट्ट्या परत सरळ करायच्या. आता प्रथम ज्या पट्ट्या उचलल्या नव्हत्या त्या उचलून बाजूला करायच्या. पेस्ट्रीची दुसरी पट्टी 90 डिग्री कोनात ठेवायची आणि उचललेल्या पट्ट्या परत पहिल्याप्रमाणे जागेवर ठेवायच्या. हे असं करत सगळ्या पट्ट्या दाखवल्याप्रमाणे रचायच्या. पाय डिशच्या कडेला लागलेली ही जास्तीची पेस्ट्री काढून घ्यायची आणि पायचा आकार नीटनेटका करायचा. बोटांनी अशा कडा दाबल्या की बॉर्डर सुरेख दिसते, अगदी एखाद्या लेस सारखी. आणि आता तुम्हाला वाटत असेल आम्ही तर पाय बनवत नाही, तर हे असंच मॅटचं डिझाईन आपण आपल्या भारतीय पदार्थांवर पण बनवू शकतो, जसं की करंजा, पाकातल्या पुऱ्या, पराठे. तर मग बघा असं हे डिझाईन करून. अजून काही पदार्थ तुम्हाला सुचत असतील तर कॉमेंट लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. आणि बघा सुरेख मॅट डिझाईन तयार झालं. वरून दूध किंवा फेटलेलं अंड लावायचं, ज्याने पेस्ट्रीला चकाकी येते आणि पाय बेक करायचा. तुम्ही सेव्हरी पाय म्हणजे नमकीन पाय बनवला तरी हेच डिझाईन करायचं. बघा इतका सुंदर दिसेल पाय की सगळे म्हणतील झकास. धन्यवाद.